मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अशा एका किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत ज्या किल्ल्याला त्याचे 2 स्वतंत्र बालेकिल्ले आहेत. ज्या किल्ल्याने प्राचीन काळापासून बोरघाटावर लक्ष ठेवलेलं आहे. अर्थातच त्या किल्ल्याचे नाव आहे किल्ले राजमाची आणि या किल्ल्याला 2 बालेकिल्ले सुद्धा आहे. पहिला आहे श्रीवर्धन आणि दुसरा आहे मनोरंजन. रस्ता खूप कठीण आहे, खूप खराबच आहे, तर तुम्ही ते सावकाश म्हणजे ते 2 बालेकिल्ले हे तिथं असतील म्हणजे मनोरंजन आणि श्रीवर्धन. जसं मी सांगितलं की राजमाची किल्ल्याला 2 त्याचे स्वतंत्र बालेकिल्ले आहेत. हे पहा, म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या दिसतात त्याच्यापेक्षाही मोठे आहेत. हे पहा, आत चालली, हे पहा. या व्हिडिओमध्ये आपण राजमाची किल्ल्याचा संपूर्ण इतिहास व माहिती ही जाणून घेणार आहोत. तर आपण इथली माती ही आपल्यासोबत नेत आहोत. तर हे पहा, रात्रीचं तर येऊ नका, रस्ता खूप खराब आहे. आणि जरी तुम्ही फॅमिली घेऊन इथे येत असाल तर या रस्त्यामध्ये कुठेही असं थांबू नका जिथे म्हणजे थोडीफार माणसं दिसतील तर तेव्हाच थांबा, नाहीतर सरळ किल्ल्यापाशी जावा. गुड मॉर्निंग मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे. तर आज आपण लोणावळ्यामध्ये स्थित असलेला राजमाची किल्ला तिकडे चाललेलो आहे. म्हणजे राजमाची किल्ल्याला 2 स्वतंत्र बालेकिल्ले आहेत, म्हणजे वेगवेगळे, एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती ही पाहूया. म्हणजे हडपसरपासून पुण्यापासून राजमाची किल्ला हा 90 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर जाऊया आपण लवकर. राजमाची हा किल्ला पुणे मुंबई महामार्गाच्या लगत असणारा एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो की लोणावळ्यापासून 17 किलोमीटरच्या अंतरावर तर पुण्यापासून 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. लोणावळ्यामध्ये जर तुम्ही आलात तर आपल्याला एक उजवीकडे जाणारा रस्ता हा सरळ राजमाची किल्ल्याकडे नेतो. लोणावळ्याच्या पुढे रस्ता खूप खराब आहे. राजमाचीकडे जाण्यासाठी रस्ता खूप कठीण आहे, खूप खराबच आहे. तर तुम्ही ते सावकाश म्हणजे 4 व्हीलर येऊ शकते, रिक्षासुद्धा येऊ शकते. तर फक्त येत असाल तर सावकाश आहे, कारण की ते पाऊस तर नाही, पावसाळ्यात तर खूप डेंजर हा आहे. आपल्याकडून पाठीमागे ही 50 रुपयाची पावती ही फाडलेली आहे. तिथं हे होतं शेड. तर रस्ता तर चांगला नाही, पावती कशाची फाडतात काय माहीत नाही. राजमाची किल्ल्याला 2 स्वतंत्र बालेकिल्ले आहेत. पहिला आहे मनोरंजन आणि दुसरा आहे श्रीवर्धन. हे 2 बालेकिल्ले प्राचीन काळापासून वापरात येत आहे आणि खास करून बोरघाटावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले आहेत. तुम्हाला इथे हा जो बोर्ड दिसला असेल तर आता आपल्याला राजमाची किल्ल्याकडे जाण्यासाठी हे पहा, इथून आता 5 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला आता इथून खाली जायचं आहे. आणि जर तुम्ही इकडे उदेवाडीकडे जात असाल तर उदेवाडी ह्या बाजूला आहे. म्हणजे तुम्ही जर इथं आलं तर तुमचं कन्फ्युजन व्हावं नाही. तर ह्यासाठी बघा, राजमाची किल्ला ह्या बाजूला आहे, तर बाण त्यांनी ह्या बाजूला दाखवलं आहे आणि नाव त्यांनी या बाजूला लिहिलं आहे. आणि उदयवाडीचं नाव ह्या बाजूला आहे तर उदयवाडी ह्या बाजूला लिहिले, पण बाण असे वेगवेगळे केलेत. तर आपल्याला या रस्त्याने खाली जायचं. बघा, राजमाचीकडे इथे लिहिलं सुद्धा आहे, या बाजूला जायचं नाही आहे. पूर्णपणे खड्ड्याचा रस्ता आहे. तर इथे कृपया म्हणजे तुम्ही 4 व्हीलर आणत असाल तर पाठीमागे एक गाव होतं तिथं लावून हा ट्रेकिंगचा म्हणजे तुम्ही ट्रेकिंग करू शकता. कारण की 4 व्हीलर येऊ शकते, पण खूप मोठी मोठी दगडी आहेत या रस्त्यामध्ये. तर तुम्ही सावकाश या. मित्रांनो, आम्हाला रस्त्यामध्ये एकही म्हणजे आम्ही जिथे पावती ही फाडली तेव्हापासून मध्ये एक गाव होतं, तिथं 2-3 माणसं दिसली. त्याच्यानंतर पूर्ण या रस्त्यामध्ये एकही माणूस नाही आणि जिथे स्टॉल होते ते सुद्धा तिथे नाहीत. म्हणजे तुम्ही जर फॅमिलीसोबत इथे येत असाल तर थोडी सावधानी या. म्हणजे रात्रीचं तर येऊ नका. म्हणजे जर तुम्हाला काही इथं राहायचं असेल किल्ल्यावरती तर सकाळीच म्हणजे 12 किंवा 3 वाजता निघा, तुम्ही इथपर्यंत पोहोचाल. आणि त्याच्यानंतर रात्रीचं तर येऊ नका, रस्ता खूप खराब आहे. आणि जरी तुम्ही फॅमिली घेऊन इथे येत असाल तर या रस्त्यामध्ये कुठेही असं थांबू नका जिथे म्हणजे थोडीफार माणसं दिसतील तर तेव्हाच थांबा, नाहीतर सरळ किल्ल्यापाशी जावा. हा पूर्णपणे हा ट्रेकिंगचा हा रस्ता आहे. अजूनही आम्हाला एकही माणूस तिथे हा दिसलेला नाही आहे. बघू किल्ल्याच्या तिथे असेल तर जाऊया. आता थोडंसं राहिले 3 किलोमीटर 4 किलोमीटर. हा पहा, हे संपूर्ण असं सुमसान हे जंगल आहे. इथे कोणीच नाही आहे आमच्या दोघांशिवाय. हे पहा, पूर्णपणे जंगल आहे. परंतु आलो होतो तर आपल्याला इथे पुढे गावाचे श्रद्धास्थान गणपती बाप्पाचं हे मंदिर भेटलं आहे आणि मारुती रायाचं सुद्धा.
किल्ले राजमाची हे पहा इथे बोर्ड आहे आणि इथे हे दगडावर दगडी म्हणजे हे प्राचीन काळातलं असं बघा काहीतरी विहीर असावी कदाचित. हे पहा कशा प्रकारे आहे. तर जाऊया आता राजमाचीकडे, थोडंसंच राहिलेलं आहे. जंगलचा हा रस्ता आहे, खूप खतरनाक आहे, खूप खतरनाक. पावसाळ्याची जर इथे वाटच लागत असते. लास्ट टाइम व्हिडिओ पाहिले होते, पूर्णपणे चिखल होते, गाड्या ह्या स्लिप होत होत्या या रस्त्याने. जो राजमाची किल्ल्याचा जो बेस्ट पॉईंट आहे, आपण तिथपर्यंत हे पोचलेलो आहे. आणि इथे हे पहा जो कच्चा रस्ता होता, तर या गाड्यासुद्धा इथे आलेल्या आहेत. 4 व्हीलर, ती वॅगनर जुनी मॉडेलची म्हणजे येऊ शकतात, पण आपल्या जबाबदारीवर आणा आणि नीट आणायची. बाकी तर जाऊया आता. हे पहा इथून आता ट्रेकिंग पॉईंट आपला स्टार्ट करायचा आहे. हा किल्ल्याचा मी हा नकाशा केलेला आहे आणि तुम्हाला इथे 2 बालेकिल्ले हे दिसत असतील, म्हणजे मनोरंजन आणि श्रीवर्धन. जसं मी सांगितलं की राजमाची किल्ल्याला 2 त्याचे स्वतंत्र बालेकिल्ले आहेत. हे पहा हा मनोरंजन आहे आणि हा श्रीवर्धन. तर आता आपल्याला हे पहा हा रोड आहे, तुम्हाला इथे हा रोड दिसला असेल, हा कच्चा रस्ता म्हणजे हा समोरचा हा पूर्णपणे कच्चा रस्ता. आपण जिथे आलो आणि हे तुंगरली गावाकडून म्हणजे आपण इथून आलो या बाजूने. त्यानंतर हा स्टार्ट पॉईंट आहे, हे पहा म्हणजे आपण आता जिथे उभा आहे. आणि इथून आपल्याला इथून आता ही ट्रेकिंग स्टार्ट करायची आहे. तर अशी चालू करत करत आपल्याला जे भैरवनाथाचं मंदिर आहे ते पुढं लागेल. म्हणजे हे भैरोबा खिंड आहे बघा, हे ह्या डोंगराची आणि या डोंगराची ही खिंड आहे. तर त्या मंदिरापासून म्हणजे 2 रस्ते फुटतात, एक श्रीवर्धन जातो आणि एक मनोरंजनला. तर जाऊया आपण आता. ही ट्रेकिंग ही आपण चालू केलेली आहे. हे पहा इथे अशा प्रकारे हा ट्रेकिंगचा एक रूट आहे, त्याने आपल्याला जायचं आहे. हा पहा हा श्रीवर्धन हा किल्ला. आणि इथे आपल्याला गाडीसाठी पार्क करण्यासाठी कोणतीही फी म्हणजे ही घेतली नाही, फक्त ती 50 रुपये तिथे पावती फाडली. आणि आपण जिथे सुद्धा गाडी लावाल मित्रांनो, तर ती जी लोक आहेत त्यांच्याकडून काहीतरी घ्या. ते आपल्याकडनं गाडीचे म्हणजे पार्किंग फी हे घेत नाही. तर पाण्याची बॉटल असेल हे घ्या, 20-30 रुपयाला पाण्याची बॉटल. किंवा मागे जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर त्यांच्याकडे तुम्ही तिथे करा. हेच म्हणजे आपण म्हणजे जर या ठिकाणी आलो तरच त्यांना रोजगार हा मिळतो. तर त्यांना फार म्हणजे त्यांच्याकडनं वस्तू घ्या आणि त्यांची आर्थिक मदत ही करा, कारण की आपण इथे आलो तर त्यांना फायदा होईल. तर जाऊया. हा पहा हा सुंदर असा हा रस्ता आहे राजमाची किल्ल्याकडे जायचं. म्हणजे राजमाची किल्ला म्हणजे फक्त ही माची आहे आणि ह्या माचीवर म्हणजे या डोंगरावरती हे 2 किल्ले आहेत, बालेकिल्ले स्वतंत्र. हा जो बालेकिल्ला आहे श्रीवर्धन, ह्याची समुद्र सपाटीपासून ही उंची ही 833 मीटर एवढी आहे. आणि त्याच्याच बाजूला हा जो मनोरंजन हा जो बालेकिल्ला आहे, याची उंची समुद्र सपाटीपासून ही 775 मीटर एवढी आहे. आणि हे दोन्ही किल्ल्यांचा प्रकार हा गिरिदुर्ग आहे. आणि याची चढाई थोडीशी कठीण आहे, म्हणजे कठीण म्हणता नाही याचं, सोपी पद्धतीची आहे या दोघांची म्हणजे ट्रेकिंग चढाई. आणि इथे आल्यावरती हे पहा आपल्याला इथे हे लेणी पाहण्यास मिळते. हे पहा 7वाहन काळातल्या या लेण्या आहेत. म्हणजे या किल्ल्याचा इतिहास हा 2500 पूर्वीचा आहे, म्हणजे त्यावेळेस हा बांधला गेला असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि इथे माझा आवाज हा घुमतोय, तुम्हाला इथे कळत असेल. आणि हे पहा इथे हे पाण्याचं हे कुंड आहे, म्हणजे या लेणीमध्ये हे पाणी साठलं आहे आणि एकदम स्वच्छ पाणी मिळतं. तुम्हाला तुम्ही पाहत असाल, तुम्हाला खालचं तळसुद्धा हा दिसत असेल. म्हणजे हे पाणी पिलं म्हणजे पिण्यायोग्य हे पाणी आहे या लेणीमधलं. आणि या बाजूला सुद्धा आहे, हे पहा इथे सुद्धा पाणी साठलेलं आहे. भरपूर मोठी ही लेणी आहे. ते गणपती बाप्पाचं मूर्ती या लेणीमध्ये सुद्धा हे पाणी हे साठलेलं आहे. भरपूर मोठी लेणी आहे मित्रांनो ही, म्हणजे 1 BHK आरामात या लेणीमध्ये होऊ शकतं. म्हणजे सांगण्याची माझी म्हणजे असं बोललं तरी चुकीचे ठरणार नाही. हे पहा अतिशय स्वच्छ पाणी, म्हणजे जे डोंगर झिरपून पाणी आले ते याच्यामध्ये जमा होत असेल. तर जाऊया आपण आता पुढे. राजमाची जो किल्ला आहे तो एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे जो बोरघाट आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असं सांगतात. कारण की बोर घाटातून पुण्याकडे जायला म्हणजे त्या काळी मोठ्या प्रमाणात हा व्यापार हा केला जायचा, ज्या मोक्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे तिथून बोरघाट आणि पवन आणि मावळ तालुका हा संपूर्ण दिसतो. त्यानंतर भीमाशंकरचे या भागाचे जे किल्ले आहेत त्या ठिकाणी म्हणजे तिथे सुद्धा लक्ष दिलं जात होतं. म्हणजे जे व्यापार होत होता, जो
म्हणजे लष्करी म्हणजे जी वाहतूक जात होते बोर घाटातून तिच्यावरती खास लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला होता. त्यानंतर पलीकडे लोहगडसुद्धा आहे, विसापूरचा किल्लासुद्धा आहे. तर ते किल्लेसुद्धा वाहतुकीवर व म्हणजे वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी हे किल्ले बांधले गेले होते खास करून. ते हा बालेकिल्ला श्रीवर्धन आणि या बाजूला हा मनोरंजन. म्हणजे ह्या दोन डोंगरांच्या मध्ये ही खिंड आहे, म्हणजे भैरोबा खिंड. तर त्या खिंडीच्या आपण मधून चाललो आहे. आता पुढे भैरवनाथाचं मंदिर येईल, त्यांचं दर्शन घेऊन आपण पहिला मनोरंजन हा किल्ला बालेकिल्ला पाहूया. त्यानंतर श्रीवर्धन हा बालेकिल्ला पाहण्यासाठी जाऊया. तर मित्रांनो हे पहा, इथे काय लिहिलं आहे हे वाचा तुम्ही. पानसट रील आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध असाल, पण ती कला महाराजांच्या गड किल्ल्यावर सादर करू नये. गडाचे पवित्र जपावे. बरोबर आहे मित्रांनो, पवित्र हे जपलंच पाहिजे. आपण सुद्धा व्हिडिओ करतोय, पण आपण त्यात काही वाईट बोलत नाही आहे. किल्ल्याविषयी माहितीच देतोय लोकांना की इथला रस्ता कसा आहे, तो खराब आहे रस्ता का कसा आहे हेच आपण सांगतोय. आपण काही फालतू वगैरे आपल्या व्हिडिओमध्ये असं काहीच बोलत नाही आहे. तर हे पहा, इथे हे भैरवनाथाचं हे मंदिर आहे. मूर्ती आपल्याला इथे दिसतात आल्यावरती. हे कदाचित या दीपमाळ आहेत मित्रांनो, ह्या दोन. म्हणजे हा पाषाणामध्ये कोरीवकाम केलेला हा घोडा आहे मित्रांनो. हा पहा कशा प्रकारे त्या काळी केला असेल. हे कदाचित हे हत्ती आहेत या बाजूला दोन, आणि ते कदाचित महादेवांची मूर्ती आहे. पहा इथे सुद्धा हे नंदी होता किंवा घोडा असेल. खरंच पहा ना, ही कलाकृती किती सुंदर आहे. मनोरंजन गड आहे आणि इथे सुद्धा मूर्त्या आहेत. या तुटलेल्या अवस्थेमध्ये या तोफा सुद्धा आहेत. आणि हे भैरवनाथाचं मंदिर आहे. या पहा या मूर्त्या, या तोफा. पूर्णपणे लोहाची ही तोफ आहे. हे भैरवनाथाचं मंदिर आहे मित्रांनो. इथे पाषाणातल्या मूर्त्या. तर मित्रांनो हे पहा, या नकाशाप्रमाणे तुम्हाला इथे हे जे भैरवनाथाचं हे जे मंदिर दिसलं असेल तर ते हे आहे. हे पहा, आणि आपल्याला आता मनोरंजन किल्ल्यावर जाण्यासाठी हा बालेकिल्ला आहे. तर इथून मार्ग आहे. हे पहा, इथून आपल्याला जायचं आहे. आणि जर तुम्हाला श्रीवर्धन या किल्ल्यावरती जायचं असेल तर तो हा मार्ग आहे. तर या नकाशाप्रमाणे आपण पहिलं मनोरंजन या किल्ल्यावरती जाऊया. तर इथून पहा हा मार्ग आहे. इथे हा महादरवाजा हा दिसत असेल आपल्याला इथे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तर जाऊया आपण आता. भैरवनाथाचं मंदिर आहे. आपण इथून दर्शन हे घेतलं आणि इथूनच आपण पहिलं मनोरंजन या किल्ल्यावरती चाललो आहे. तर इथून हा म्हणजे या मंदिराच्या पाठीमागून जागा आहे. हे पहा, या तोफा आपण मागाशी पाहिल्या. जाऊया. या मंदिराच्या पाठीमागे हा रस्ता आहे. हे पहा, या म्हणजे आता ट्रेकिंग करायची आपल्याला. इथे पायऱ्या नाहीत, तर या दगडातून जायचं. आणि प्रॉपरली तुम्ही जर शूज असेल तुमच्याकडे तर तुम्ही म्हणजे तुमचे पाय हे दुखणार नाही आणि तुमच्या पायाला इजा होणार नाही. चप्पल क्रॉक्स वगैरे जर असेल तर तुम्ही जाताल, पण इथे टोकदार खडके ते तुमच्या पायाला लागू शकतं आणि इजा ही होऊ शकते. आणि अशा या खडकामध्ये साप वगैरे विंचूसुद्धा असतात. हे तुम्ही रातकिड्यांचा आवाज ऐकत असाल. टोटली ह्यांचा आवाज येत आहे. तर म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी स्पोर्ट्स शूज किंवा कुठल्याही प्रकारचा बूट हा महत्त्वाचा आहे अशी ट्रेकिंग करताना. हा हे फूल खूप सुंदर हे दिसत आहे. आणि इथे या बाजूला हे सर्वत्र आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला ते फुले दिसतात. आणि हा पहा, हा आहे श्रीवर्धन किल्ला. आपल्याला हे पहा असं जायचं आहे. म्हणजे इथे पायऱ्या दिसत असेल. हे पहा, इथून असं. आणि हा लपलेला हा महादरवाजा, मुख्य दरवाजा, तिथपर्यंत जायचं आहे. पहिला आपण आता मनोरंजन हा किल्ला पाहतोय. जेव्हा म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणची स्वारी केली तर ते
बोरघाटातून गेले आणि त्यामध्ये त्यांनी जो लोहगड आहे, विसापूरचा किल्ला, तुंग आहे, परत त्यानंतर तिकोना आहे, त्या बाजूचे किल्ले आणि हा जो राजमाची किल्ला आहे म्हणजे हे 2 जे बाले किल्ले ते जिंकले. आणि म्हणजे पूर्णपणे जो हा म्हणजे ह्या किल्ल्याला पूर्वीचे नाव होते कोकणचा दरवाजा. तर जी वाहतूक होत होती तिथे लक्ष देण्यासाठी महाराजांनी हे किल्ले हे जिंकले. इसवी सन 1657 हळूहळू चल, पाय वाजवत चल, कदाचित जे साप वगैरे असेल तर तो आपल्या आवाजाने पळेल. खरं तर तो आपल्यालाच घाबरत असतो, आपण जर त्याला छेडलं तर तो आपल्याला छेडतो. तर इथे पहा, हे येत असेल ना असे पाय वाजवतच या, म्हणजे जे कोणी असेल ते पळून जाईल. हे पहा कसा बांधला असेल हा, विचार करायला लावतो यार हा किल्ला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले भारतातले सर्व किल्ले की कसा बांधला असेल. पहा ना किती मोठी मोठी ही दगडी आहेत, एकावर एक रचून लॉकिंग सिस्टीमने हा बांधला आहे. हे पहा इथं काहीतरी ओके, इथून लक्ष देण्यासाठी किंवा गरम गरम पाणी जर दुश्मन आला इथपर्यंत तर त्याच्यावर हे सोडलं जायचं. हा बुरुज आहे. आता थोडंच आहे, पोचलोय आपण आता या दरवाजापर्यंत. हे पहा मुख्य दरवाजा आणि हाय पहारेकरांच्या देवड्या आहेत. महाराष्ट्रातले जेवढे पण किल्ले आहेत खास करून म्हणजे जे आहेत ह्यांचे हे दरवाजे आहेत ना हे लपलेले आहेत. हे पहा आता हा दरवाजा आहे, म्हणजे इथे गुप्तचर्चा वगैरे काही चालत असेल तर ती बाहेरच्या लोकांना दिसू नयेमुळे हा बुरुज बांधला आहे. हे पहा म्हणजे जरी इथे तुम्ही असाल तर ह्या दरवाज्यात किती माणसं असू द्या तुम्हाला ह्या बुरुजामुळं हे दिसणार नाही. पहा किती आयडिया लावली होती त्या काळी सुद्धा, सर्व गोष्टींचा विचार केला होता. बघा हा बुरुज आहे आणि त्याच्यानंतर जोपर्यंत आपण इथं येत नाही तोपर्यंत हा दरवाजा आपल्याला दिसणार नाही. पहा ह्या देवड्या होत्या, म्हणजे जिथे पहारेकरी असतील त्यांच्या विश्रांतीसाठी हा महादरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा आहे हा. मनोरंजन या किल्ल्याचा, बाले किल्ल्याचा आणि या देवड्या आहेत. ह्या पहा इथे विश्रांतीसाठी जागा होती त्या काळी. हे पहा तर जाऊया आपण आता वरती. आपण आता बाले किल्ल्यावर आलेलो आहे. हे पूर्णपणे झाडी बघा मित्रांनो, इथे एक काळी इथे खूप लोक राहत होती, आता इथे कुणीच नाही. या नकाशाप्रमाणे आपण आता हा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय बघा, हा दरवाजा म्हणजे हा समोरचा हा दरवाजा आपण जिथून आता आलो आणि त्यानंतर हा जो बुरुज तुम्हाला दिसतो त्या दरवाजाच पुढचा तो हा बुरुज आहे. आणि त्यानंतर ह्या दरवाजाचा म्हणजे जवळच आहे बघा हा एक बुरुज आहे, म्हणजे ह्या किल्ल्याचा हा शेवटचा पॉईंट आहे. तुम्हाला इथे हे टोक दिसत असेल तर इथून पहा हा नजारा कसा दिसतो. म्हणजे आता हा किल्ला कशासाठी बांधला तुम्हाला सांगतो, म्हणजे मी खाली तसं तुम्हाला सांगितलं, म्हणजे ह्या किल्ल्याची जी भौगोलिक दृष्टी आहे पहा, हा पूर्णपणे बोरघाट आहे. हा बोरघाट ह्याच्यावरती लक्ष देण्यासाठी म्हणजे जी वाहतूक होत होते इथून त्याच्यावर लक्ष दिलं जात होतं, त्यासाठी हे किल्ले बांधले होते. तो विसापूरचा किल्ला तुम्हाला इथे हे नागपणी दिसत असेल, ड्युकनोज तो बोरघाट वगैरे तिथे. आणि ते रेल्वेची लाईनसुद्धा आहे, तर तुम्हाला दिसत नसेल बघा हे डोंगर आहे ना त्याच्या खाली रेल्वेची लाईन आहे, म्हणजे तो बोगदा आहे पूर्णपणे. आणि हे बघा हे गाव वगैरे किती सुंदर आहे हे सगळं. हा बा श्रीवर्धनचा बाले किल्ला. आपण तिकडून आलो बघा, तिकडून ती गाडी लावली तिथून पण येऊ शकत होतो, पण आपण ह्या गावातून जिथून धूर येतोय तिथं आपण गाडी लावली आपली. म्हणजे तुम्ही या किल्ल्यावरती राहूसुद्धा शकता, पण तुम्ही ग्रुपनेच या. 1-2 जर असाल म्हणजे येऊ शकता, पण जर ग्रुप असला तर सोपं जाईल, म्हणजे काही तुम्हाला मनात तुमच्या भीती वगैरे काही राहणार नाही. तर जाऊया आता पुढे थोडंसं पाहूया काय काय आहे. तर या किल्ल्यावरती आपल्याला बघा काय पाण्यास भेटतील, इथे पूर्णपणे पाण्याची टाकीज आहेत. आता हा जो तुम्हाला हा दिसतोय हा जो बाले किल्ला आहे तिथे तलाव आहे, परत एक गुफा वगैरे आहे या बाजूला, तर ती पाहण्यासाठी जाऊया आता. हा किल्ला म्हणजे दोन्ही किल्ले खूप सुंदर आहेत, तुम्ही सुद्धा पाहण्यासाठी या. ट्रेकिंग वगैरे एवढी अवघड नाही आहे या किल्ल्याची, पण जो रस्ता आहे जो ट्रेकिंगचा तो थोडासा अवघड आहे. म्हणजे तुम्ही तिथं तुमची गाडी लावून हे 3 किलोमीटर चालत येऊ शकता. जर तुम्हाला इथे तुमची 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर तर येते आरामात, पण 4 व्हीलर तुम्ही तिथे लावून चालत येऊ शकता, ही ट्रेकिंग ही करू शकता.
2 ते 3 किलोमीटर आहे, 2च किलोमीटर आहे फक्त. इथून जाण्यासाठी रस्ता आहे. कदाचित इथे दरवाजा होता, तो आता नाही आहे. पायऱ्या कोरलेल्या आपल्याला इथे दिसतात. पहा, या किल्ल्याच्या आपण म्हणजे सगळ्यात वरच्या भागात आलेलो आहे. ही कसली तरी इमारत आहे, दगडी काम केलेली, म्हणजे घर होतं वाटतं. तर पाहूया ते काय. तर मित्रांनो, हे पहा, हा त्या काळचा वाडा असावा. ओके, हे पहा, ते गणपती बाप्पा आहेत. हा त्या काळचा वाडा असावा, इथे लोक राहत होती. हा अजूनही शाबूत आहे. हे पहा, ह्याचं काहीतरी महत्त्व असेल. कदाचित इथे हे महादेवांची पिंड सुद्धा आहे, इथे दिसते. हे नाही का, म्हणजे ह्याच्यामध्ये खांब रवून, म्हणजे बांबू रवून इथे अशी शेड वगैरे ताडपत्री टाकली जायची, त्यासाठी कदाचित असावं. त्याच्यासाठीच आहेत, म्हणजे हे वरतून झाकलं पाहिजे. आणि हा दरबार किंवा म्हणजे राहण्याची जागा होती इथे. पहा ना, अजूनही टिकून आहे. मित्रांनो, हे पहा, इथे सुद्धा हे वास्तूंचे अवशेष आपल्याला इथे दिसतात. हा सदर असावा. हे पहा, इथे आपल्याला पूर्ण हे उद्ध्वस्त अवस्थेत हे दिसतात. इथे सदर, इथे लोक राहत होती, स्वयंपाक करत होती. पहा, आणि ते लिहिलेलं सुद्धा आहे की ह्या दगडांवर, या वास्तूंवर चालू नये किंवा बसू नये. ऐतिहासिक या गोष्टी आहेत, हे आपल्याला जपलं पाहिजे. तलाव हा इथला सर्वात मोठा तलाव आहे या किल्ल्यावरचा. आणि इथे जर तुम्ही येत असाल ना, इथे कृपया आपले पाय टाकून या पाण्यामध्ये बसू नये. हे ऐतिहासिक ही वास्तू ही आपल्याला जपली पाहिजे. हा, ह्यांनी काय केलंय, त्या काळी हे पूर्ण खडक हा खोदला असेल आणि त्या खडकाने इथे हा बांध बांधला असेल, त्यामुळे या डोंगराचं पाणी इथे साठतं. म्हणजे हा दगड परत ह्यांनी तटबंदीसाठी सुद्धा वापरलेला आहे. खरंच खूप सुंदर जागा आहे ही, खूप सुंदर. तर मित्रांनो, आपण आता राजमाची किल्ल्याच्या मनोरंजन हा बालेकिल्ला आहे त्याच्यावरती आहे. आणि इथली माती ही ऐतिहासिक आहे, म्हणजे आपल्या म्हणजे मावळ्यांच्या पायानी, म्हणजे त्यांची पायधूळ या किल्ल्याला लागली आहे, महाराजांची सुद्धा. तर आपण इथली माती ही आपल्यासोबत नेत आहोत. तर हे पहा, आपण श्रीवर्धन या किल्ल्याची माती सुद्धा नेणार आहे. तर इथली थोडीशी माती आपण घेऊया, मनोरंजन या किल्ल्याची. आता हा किल्ला उतरण्यास घेत आहे आणि आपल्याला आता हे पहा, श्रीवर्धन त्या बालेकिल्ल्यावरती जायचं आहे. म्हणजे हे पहा, तिथून आपल्याला हे चालत चालत ते पायऱ्या चढत आता वर जायचं आहे. आता हा किल्ला उतरू आणि तो किल्ला चढण्यासाठी घेऊ. पण मनोरंजन हा किल्ला पाहिला, त्यानंतर हे भैरवनाथाचं मंदिर आहे, तिथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला हा किल्ला सर करायचा आहे. तर जाऊया आपण आता. तर इथून हा मार्ग आहे, या पायऱ्यावर चढून आपल्याला जायचं आहे. तर जाऊया आता. ह्या पहा, पायऱ्या किती या सुंदर आहेत. या पायऱ्या तुम्हाला अशा दिसल्या असेल थोड्या मोठ्या. या पायऱ्यात म्हणजे 3 दगडांच्या या पायऱ्या आहेत, म्हणजे घोड्यासाठी व इथून राजांची पालखी नेण्यासाठी. तर पालखी नेताना पायात पाय अडकू नये यासाठी या मोठ्या बांधल्या गेल्या होत्या. या घोड्यांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे, त्या हेतूने या मोठ्या अशा बांधल्या गेल्या होत्या. सर्व गोष्टींचा विचार केला होता किल्ला बांधताना. 2 डोंगरांच्या मधली ही भैरवाची खिंड आहे. ही पहा, या खिंडीचा सुद्धा वापर केला जात होता प्राचीन काळी. हे पाहू शकता, मला हा किल्ला चढताना किती घामाघूम होत आहे. आणि खाली ते आजोबा होते, तर आम्ही त्यांना म्हणजे पाण्याची बॉटल मागितली. तर मी त्यांना विचारलं की ऑनलाईन आहे का. तर त्यांच्याकडं म्हणजे ऑनलाईन हे नव्हतं स्कॅनर, तर आमच्याकडं पण कॅश नव्हती. तर ते बाबा म्हणले की तुम्ही बॉटल घेऊन जावा
आणि जर पुन्हा तुम्ही याल किल्ल्यावरती त्यावेळेस पैसे द्या. तर एवढे चांगले लोक आहेत मित्रांनो. पण आम्ही तसं काही केलं नाही आहे. आमच्याकडे एक बॉटल आहे, पण मी तरी घेत होतो की ते बाबा म्हणजे 2 जण बसले होते. पण आमच्याकडे कॅश नाही आहे, ऑनलाईनच आहे. तर तुम्ही इथे येत असाल तर कॅश थोडी तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून गैरसोय होणार नाही. ठीक आहे, चला जाऊया आता. थोडंच राहिलं बघा, हे एवढंच राहिलं. हे बघा इथं हा दरवाजा आहे, तर एवढं चढायचं आपल्याला. जाऊया चला. मित्रांनो पहा, इथून एक मार्ग आहे, पण आपण इथून जाणार नाही आहे. आणि या गुफेमध्ये हे जंगली जानवर इथे लपून बसत असतील. कोल्हे असतील, लांडगे, जंगली कुत्रे असतील, तरच असतील. तर फक्त इथे एकदा या गुफेमध्ये दगड वगैरे मारा, म्हणजे जेणेकरून काय प्रॉब्लेम होणार नाही. ते हमलासुद्धा करू शकतात आपल्यावरती. तर त्याची काळजी इथे आल्यावरती घ्या. आणि पाय हे आपटत चला, म्हणजे साप विंचू असतील ते बाजूला हटतील. पहा या दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या. आकाशाप्रमाणे हे जे भैरवनाथाचं मंदिर जे आहे ते तुम्हाला इथे हे लाल हे मंदिर दिसलं असेल. त्यानंतर हे पहा, आपण हा चढून म्हणजे हे बघा जो दरवाजा हा दिसला असेल तुम्हाला श्रीवर्धन या किल्ल्याचा. हा पहा हा दरवाजा आणि देवड्या. तर त्या दरवाजाचा आपण आता समोरच आहे. हे पहा इथं सुद्धा लिहिलेलं आहे मुख्य दरवाजा व पहारेकरांच्या देवड्या. म्हणजे जिथे विश्रांतीसाठी लोक राहत होती, म्हणजे थांबत होती विश्रांतीसाठी. पालख्या वगैरे तिथे थांबत होत्या. हे पहा या दरवाजाची सुद्धा बनावट अशी आहे की जसं मी त्या किल्ल्यावर म्हणलं, तो पहा तिथे तो हा बुरुज होता. हे पहा हा बुरुज, तर तिथे दरवाजा आहे. तर तो इथून आपल्याला दिसत नाही. तर का दिसत नाही, तर तो बुरुज त्याच्या समोरच आहे. हा सुद्धा तसाच आहे. हे पहा हा दरवाजा आहे आतमध्ये आणि त्याच्यासमोर हा बुरुज आहे. हे पहा हा पाहिला का हा दरवाजा. हे बघा म्हणजे त्या किल्ल्याच्या दरवाजाच्या तिथे काय चाललं आहे हे इथून आपल्याला दिसणार नाही, किंवा तिकडून या दरवाजाच्या आतमध्ये काय चाललं आहे हे दिसणार नाही. का तर ह्यांच्या पुढे हे 2 बलड्डे असे हे बुरुज आहेत. बघा कशा प्रकारे बांधणी होती त्या काळी. त्या किल्ल्यावरून आपण हा किल्ला पाहत होतो, तर या किल्ल्यावरून आपण तो किल्ला पाहत आहे, बाल किल्ला. तर जाऊया आता या दरवाजातून आतमध्ये. या तळच्या देवड्या, इथे महादरवाजा होता, मुख्य दरवाजा. ती लोक पहा कशा प्रकारे होते. ही भली मोठी जागा आहे. या देवड्या होत्या विश्रांतीसाठी पहारेकरांच्या. पहा इथे कसा कचरा वगैरे टाकलाय. प्लीज मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असाल ना तर हा कचरा टाकू नका. तर आम्ही जाताना ह्या 2-3 बाटल्या इथल्या नेणार आहोत. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, जर अशा म्हणजे कुठल्याही किल्ल्यावर तुम्ही जात असाल ना, तुमचा जो कचरा असेल हा तुमच्या सोबतच ठेवा. म्हणजे सोबतच घेऊन खाली जिथे डस्टबिन असेल तिथे टाका. तुम्हाला इथे मी लॉकिंग सिस्टीम ही दाखवतो. आता हा पहा, हा एकेकाळी हा खूप उंच असा हा खांब असेल त्या भिंतीपर्यंत. तर कसं, तर हे पहा हे त्याची लॉक आहेत, म्हणजे हे ह्याच्यामध्ये बसतं. हे पहा, आणि त्याच्यानंतर हा पहा हा एक मोठा, किंवा हा ह्याच्या आतमध्ये बसत असेल, नंतर हा एकावर एक असा उभा करत असतील. अशा प्रकारे ही लॉकिंग सिस्टीमने हे एकमेकांवर रचत हे एवढे मोठे किल्ले बांधलेत आपण, म्हणजे आपल्या पूर्वजांनी, मावळ्यांनी. हे पहा कशा प्रकारे आहे. इथे सुद्धा इथे तुम्हाला हा नमुना दिसेल. हे पहा म्हणजे किती आयडिया केली असेल. म्हणजे हा पूर्ण दगड पहिला खोदला, आकार दिला, नंतर जेवढी एवढी जागा ही उरली, नंतर ही लॉकिंग सिस्टीम एकावर एक रचत हे असे केलेले आहेत. खूप सुंदर आहेत मित्रांनो, खूप सुंदर. आणि हे पहा हा जे कचरा लोकांनी केला आहे, बाटल्या वगैरे, तो आम्ही आता खाली नेत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे कल्याण स्वारी केली, त्यावेळेस हा किल्ला जिंकला इसवी सन 57ला. त्याच्यानंतर इसवी सन 1713मध्ये जे शाहू महाराज होते त्यांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला, म्हणजे ह्याच्यावरती लक्ष देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हा किल्ला पेशवाईमध्ये आला, म्हणजे पहिले बाजीराव पेशवे यांनी 1730मध्ये हा किल्ला यांना म्हणजे त्यांनी ह्याच्यावरती लक्ष दिलं, पहिले बाजीराव पेशवे. त्याच्यानंतर ज्यावेळेस पेशवाई ही संपली, त्यानंतर इसवी सन 1818मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावरती हल्ला केला आणि हा किल्ला काबीज केला. त्याच्यानंतर हा इंग्रजांकडेच राहिला. त्याच्यानंतर त्यावेळेस भारत हा स्वतंत्र झाला, मग हा किल्ला हा भारत सरकारच्या स्वाधीन झाला, म्हणजे त्यांच्या ताब्यामध्ये हा
हा किल्ला आला. तर हे पहा मित्रांनो, आपण इथे वरती आलो. त्यानंतर हे पाण्याचे टाक आपल्याला इथे दिसेल. ते पहा, लोकांनी या पाण्यात सुद्धा बाटल्या वगैरे कचरा टाकलाय, तर ते इथे आपल्याला करायचं नाही आहे. हे पहा हे कशा प्रकारे आहे ते, एकदम पाणी स्वच्छ दिसतंय. तर पाहूया आता. तो पहा, तो या किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. आणि श्रीवर्धन हा जो किल्ला आहे, बालेकिल्ला, तो मनोरंजन या किल्ल्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे हा थोडासा उंचीने छोटा आहे आणि ह्याची उंची त्या बालेकिल्ल्यामुळे ह्याची उंची वाढलेली आहे. लेणी आपल्याला ही दिसली आहे गुफा. ही पहा ना, ही कशी कट केली आहे. म्हणजे असं वाटतंय की एखाद्या मशीननी ही कट केलेली आहे, पण हे तसं नाही आहे. सातवाहनाच्या काळातली ही लेणी आहे, ही गुफा आहे. पहा, खरं तर खूप सुंदर आहे. आणि पावसाच्या पाण्यासाठी हे पहा, यांनी इथे ही ड्रेनेज लाईन केली होती. म्हणजे पाणी जर साठलं तर इथून ते बाहेर पडावं, ह्याचा सुद्धा विचार हा केला होता. पहा कशी लेणी इथे घट्ट आहे. तर न ही खूप मोठी आहे. इथे मी आता टॉर्च लावतो, किती मोठी आहे. मित्रांनो, मी घाबरलो. इथे सगळ्यात मोठी पाल आहे. ते पहा, आपण घरात जी बघतो तिच्यापेक्षा ही मोठी पाल आहे. मी जरा पुढे गेलो, ही माझ्या तोंडावरच होती, माझ्या लक्षात नाही आलं. पहा कशी मोठी पाल आहे, सर्वात मोठी आहे. आणि ही दिसत सुद्धा नाही आहे. तर मित्रांनो, तिथे ती पाल आहे. आता मी हे एका लेणी जातोय. हे पहा, गणपती बाप्पा काय फरक पडला कदाचित. सावकाश येतो, मी पूर्णपणे बघतोय. इथे काय मार्क्स वगैरे पडलाय, सावधानीचे. बघा मित्रांनो, किती मोठी खोली आहे. तिथे खाली एक पाल मला दिसते. खूप मोठी मोठी पाल आहेत ह्या. पहा, वटवाघळूंचे इथे राहत आहे. खूप मोठी ही, खूप मोठी. त्यानंतर इथे एक पाल आहे. हे पहा मित्रांनो, हे पकड. हां मित्रांनो, हे पहा, ह्या पाली ह्या दिसत नाही, ती तुम्हाला दाखवत आता. हे बघा किती मोठ्या आहेत ह्या, खूप खतरनाक आहे ह्या. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या दिसतात त्याच्यापेक्षाही मोठ्या आहेत. हे पहा, आत चालली ही पहा, आपल्या घरापेक्षा ज्या आहेत त्यापेक्षा ह्या मोठ्या आहेत. खूप खतरनाक आहे मित्रांनो, खूप खतरनाक आहे, खूप खतरनाक. तर इथे आपण जास्त थांबणार नाही आहे. मला इथे भीती वाटायला लागली आहे. खरं तर मी घरी कधी पालीला घाबरत नाही, पण इथे असं डायरेक्ट आता समोर आल्यावर आपण घाबरणार ना. थोडंसं पाणी आहे चेहऱ्यावर. राजमाची या किल्ल्यावर आहे आणि हा श्रीवर्धन किल्ला आहे, म्हणजे बालेकिल्ला आहे. तर इथली प्राचीन ही खूप, म्हणजे इथली माती ही खूप प्राचीन आहे. तर इथली माती आपण सोबत नेणार आहोत. जशी की मनोरंजन या किल्ल्यावरची माती ही आपल्याकडे आहे. तर ह्याच्यावरती आपण श्रीवर्धन या किल्ल्याची माती टाकूया. ही बघा, ही प्राचीन गुफा आहे. तर इथली माती घेऊया आपण. आपण राजमाची हा किल्ला पाहण्यासाठी आलो होतो आणि इथले दोन जे बालेकिल्ले आहेत, मनोरंजन आणि श्रीवर्धन, तर हे दोन्ही पाहिले. श्रीवर्धन हा जो किल्ला आहे हा खूप मोठा आहे आणि तिथे बालेकिल्ल्यावरती ते ध्वज आहे. तिथे जाण्यात आमची ताकद नाही, आम्हाला भूकसुद्धा लागली आहे आणि एनर्जीसुद्धा राहिलेली नाही आहे. पुढच्या वेळेस आम्ही येऊ, त्यावेळेस पूर्ण फिरू. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रोननी संपूर्ण हा किल्ला दाखवला आहे. दोन्ही पण हे किल्ले दाखवलेले आहेत, माहितीसुद्धा सांगितलेली आहे. होप सो तुम्हाला ती आवडली असेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.